स्वामी समर्थ कथा शेवटी नातं कामा येतं। एका गावात निलेश नावाचा माणूस राहत होता। पैसा, प्रतिष्ठा, मोठे मित्र सगळं काही त्याच्याकडे होतं। तो नेहमी म्हणायचा, आजच्या जगात नात्यांपेक्षा पैसा महत्त्वाचा आहे। आई वडील, भाऊ बहीण, बायको सगळ्यांकडे दुर्लक्ष, फक्त स्वतःचा फायदा, स्वतःच सुख। एके दिवशी अचानक निलेश आजारी पडला। पैसा होता पण जवळ कोणीच नव्हतं। मित्र फोन उचलत नव्हते। गरजेच्या वेळी सगळे दूर झाले। तेव्हाच त्याच्या घरी एक संन्यासी आले। ते स्वामी समर्थ होते। स्वामी म्हणाले, ज्या नात्यांकडे तू दुर्लक्ष केलंस तेच आज तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे। निलेशचे डोळे पाणावले। आईची माया, बायकोचं प्रेम, भावाचं पाठबळ, हेच खरं धन आहे हे त्याला उमगलं। त्याने स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाला, स्वामी, आता समजलं, शेवटी पैसा नाही, नाच कामा येतं। स्वामी समर्थ हसले आणि त्यांच्या कृपेने निलेशचं आयुष्य बदललं। पैसा आयुष्य जगायला शिकवतो, पण नातं आयुष्य वाचवतं। अशा मस्त कथांसाठी प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा।